त्यांचा आपण अगदी बुलंद आवाज कमेंट्री बॉक्स मधून वेलकम सर विनोद पाटील. थँक्यू व्हेरी मच मनोज सर. या दरम्यान मान्यवरांचं आपण स्वागत करूया. आदरणीय शिवरामजी भामरे साहेबांचा आपण सन्मान करूया. आणि हा सन्मान करण्यासाठी सुभाजी भामरे यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. आणि त्यांच्या वतीने आपल्याला दिवस तर जेवणाची उत्तम सोय संपूर्ण या स्पर्धेमध्ये खेळत असलेल्या आपल्या सगळ्या मुठवळच्या क्रिकेटपटूंना त्याचबरोबर सगळ्यांना ग्रामस्थांना जेवणाची एक उत्तम सोय करण्यात आलेली आहे. त्यांचा देखील मनापासून आभार. या स्पर्धेचे अन्नदाते. तर मॅच व्हाईट बॉलचा इशारा. सामना सुरू आहे. मोरिया 11 वर्सेस रोशन स्पोर्ट्स ए मध्ये ही मॅच. स्वर्गीय रोशन स्पोर्ट्स मुठवळ आयोजित मुठवळ प्रीमियर लीग MPL 2024. धावसंख्या धावपलकावरती 11 धावा आहे. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफच्या दिशेने फिल्डर च्या डोक्यावरनं हा चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. आदरणीय शालिक पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांनाही सन्मानित करूया. तर कुणाल आमचे एक नृत्य कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. खरं तर IPL मध्ये आपण चीअर लीडर्स बघत असतो, चीअर गर्ल्स बघतो, पण आमचे कुणाल हे चीअर बॉय. त्यासाठी तर आपण ही स्पर्धा आयोजित केली. खरं तर एक दिवस गावासाठी, गावाच्या अस्मितेसाठी, गावाच्या प्रतिष्ठेसाठी, गावाच्या एकजुटीसाठी. आणि बघा नृत्य कलाकार सिंगर देखील आहेत अशी माहिती मिळते. रील स्टार कुणाल पाटील साठी टाळ्या यायला हव्यात. आपल्याच गावातला हा कुणाल भामरे. टाळ्यांचा गजर KB साठी व्हायला हवा. रील स्टार आहेत. त्याचबरोबर रमेश पाटील यांचं आगमन झाले. साहेबांना विनंती करणं आपण असं व्हायचं. आज रविवार आहे आणि सुट्टीचा दिवस असल्या कारणाने तुम्हाला भरपूर संख्येने मुठवळ गावातील हे सगळे नाव माहिती असणं गरजेचं आहे. अराउंड द विकेट हा चेंडू ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफला फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव या दरम्यानच्या काळात येते. बघा या स्पर्धेसाठी ज्यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. खरं तर आमचे स्पॉन्सर त्यांच्या विना ही स्पर्धा आयोजित करणं फार कठीण काम होतं. त्यामध्ये पूर्ण जो मंडपचा जो खर्च आहे डेकोरेशनचा, असे सुभाजी भामरे यांचं मनापासून आभार आपण व्यक्त करूया. या दरम्यान षटकार आलाय. आणि त्याचबरोबर पहिल्या क्रमांकाची जी ट्रॉफी तुम्ही बघताय ही ट्रॉफी आम्हाला आदरणीय जगदीशदादा भामरे यांच्या वतीने लाभलेली आहे. त्याचबरोबर दुसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आदरणीय कपिल भोईर याचकडून आम्हाला प्राप्त झालेली आहे. त्याचबरोबर नरेश पाटील साहेब मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी सन्मान चिन्ह सगळे त्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर 11,000 रुपये कॅश संतोषजी वसंत भामरे. मैदानासाठी JCB हे मैदान नव्याने तयार करण्यात आलेले आहे. आणि या मैदानाला खरं तर तयार करण्यासाठी JCBची गरज भासली आणि JCB आपल्याला देण्यात आली होती भार्गव संतोष भामरे साहेबांनी. त्याचबरोबर लाईव्ह SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली जाते. आणि लाईव्हचा संपूर्ण खर्च संदीप आणि राकेश यांच्या वतीने करण्यात आलेले आहे. 5,000 रुपये कॅश आदरणीय जनार्दनजी सुदाम पाटील याचकडून. आणि मगाशीच मी उल्लेख केला 10 किलो कोलंबी. बऱ्याच ठिकाणी आपण चिकन बघतो, बिर्याणी जास्तीत जास्त बघायला मिळतात, पण कोलंबी ज्यांनी 10 किलो दिलेली आजच्या दिवसामध्ये जेवणासाठी 15 किलो बघा 5 किलो आणखीन ॲड करायला लागेल. आदरणीय सुभाषदादा भामरे व प्रदीपदादा भामरे याचकडून आम्हाला हे लाभलेलं आहे. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी ट्रॉफी आहे आदरणीय तुषारजी रणधवी साहेब याचकडून. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाजसाठी ट्रॉफी आदरणीय नितीन पाटील साहेब. त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी जो कूलर तुम्ही बघतायत आदरणीय योगेश पाटील साहेब. आणि 10 किलो चिकन ज्यांनी दिलेलं आहे ते आदरणीय नरेश पाटील साहेब.
त्याचबरोबर 2 कोंबडे पहिला क्रमांक विजेत्या संघाला समीरजी केणे साहेब देवरुंग याचकडून. मॅन ऑफ द मॅचसाठी स्वीट बॉक्स आदरणीय निकेश पाटील याचकडून. मॅन ऑफ द मॅचसाठी शीतपेय कोल्ड्रिंक आदरणीय हनुमान पाटील साहेब. व स्पर्धेसाठी चेंडूंची जी व्यवस्था करण्यात आली 3 बॉक्स बॉल आदरणीय गजाननजी रणवी साहेब व पिण्याच्या पाण्याची सोय ज्यांनी केली आहे ते आदरणीय पंकजी भांबरे. 2000 रुपये कॅश मेघनाजी भांबरे. 3000 रुपये कॅश सचिनजी भांबरे साहेब. बेस्ट बॅट्समॅनसाठी बॅट दिनेश भोईर भिनार याचकडून. 1000 रुपये कॅश दुर्योधनजी भांबरे. 10 किलो चिकन आदरणीय छत्रपतीजी भांबरे. 1000 रुपये कॅश संकेतजी पाटील. त्याचबरोबर 2100 रुपये कॅश लक्ष्मण नारायण पाटील. त्याचबरोबर नाश्त्याची सोय आदरणीय श्री नितेशजी पाटील. त्याचबरोबर 2000 रुपये कॅश किरणजी पाटील साहेब. 2000 रुपये कॅश महेंद्र भांबरे साहेब. त्याचबरोबर तांदूळ ज्यांच्या वतीने देण्यात आलेले आहे आदरणीय संदीपजी भांबरे साहेब. 1000 रुपये कॅश रवींद्र दळवी सावध याचकडून. 2000 रुपये कॅश श्याम पाटील. 1000 रुपये कॅश विनायकजी भांबरे. 1000 रुपये कॅश अरुणजी रणवी साहेब. त्याचबरोबर 1010 रुपये कॅश योगेशजी पाटील आणि 10 किलो चिकन गुंदेवलीचे आमचे आदरणीय देवांजी राकेश माद्रे. 500 रुपये कॅश दिनकर गोपाळ भांबरे. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक गंगारामजी बळीराम पाटील व 5000 रुपये कॅश जनार्दन सुदाम पाटील. ही भरपूर मोठी यादी आहे. या यादीमध्ये आणखी नावं ॲड होऊ शकतील संध्याकाळपर्यंत, कारण या विभागामध्ये आम्ही नेहमी बघतो की भिवंडीमध्ये तुम्ही जेव्हा जेव्हा येता तेव्हा तेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने ही मदत प्रत्येक गोष्टीसाठी, मग क्रिकेटसाठी असू दे किंवा इतर सांस्कृतिक कार्यक्रम असू दे किंवा इतर क्रीडा स्पर्धा असू दे, हे योगदान अनेक जण मोठ्या मनाने त्यांच्या वतीने आपापल्या परीने देत असतात. वया मैदानाकडे सगळ्यांचा आभार मानूया. हा चेंडू लेग स्टंपवरती पडल्यानंतर बाहेर निघतोय. वाईट बॉलचा इशारा. पंचांच्या भूमिकेत बाळा सर, दुसऱ्या बाजूला विजय भोई सर, त्यांना आपण बघतायत अत्यंत नामांकित पंच. 31 धावा झाल्यात. 31 षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं प्रगतीपथावरती सुरू आहे. ओ सुंदर चेंडू होता. खरं तर शॉर्ट ऑफ लेंथ होता पण स्लो रन होता. लाईन रीड करता आली नाही. पूल करायचं होतं. टायमिंग व्यवस्थित झालं नाही. थोडंसं हमिंग मारते बघा डीजे. स्ट्राईकला बॅटर त्या ठिकाणी देवानंद. बॉलिंग मार्कवर भूषण आहेत. उर्धी विकेट. हो सुंदर चेंडू. यावेळेस मात्र ओव्हर पिच होता. पडल्यानंतर खाली राहिलाय. का तर आपण अनियमित उसळी या खेळपट्टीवरती बघतोय. मागाशी एक चेंडू खूप जास्त उसळला. हा चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि या ओव्हरचा अंतिम चेंडू असणार आहे. 5 बॉल सलग 2 चेंडू डॉट आलेत मागचे. धावसंख्या धावफलकावरती एकूण झाली ती म्हणजे 31 धावा. हवेत आहे झेलची शक्यता. फलंदाज होईल बाद आणि खूप चांगला कमबॅक आपण बघतायत. या ओव्हरची सुरुवात चौकारने झाली होती पण समाप्ती मात्र होते विकेटने आणि अशा प्रकारे 3 षटकं संपन्न झाल्यात. धावा धावफलकावरती आहेत 31 आणि धावांची गती आहे 10.33. एकूण षटकं आहेत. 4 ओव्हरची मॅच असणार आहे आणि त्यामुळे तर न्यू बॅटर आशिष. जगदीश भांबरेने यष्टांच्या मागे झेल टिपलेला आहे. तर श्याम पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांना सन्मानित करूया. यायचं आहे श्यामदादा. तर इंजिनियर आहेत पेशाने. नक्कीच आपला समाज आता उच्च शिक्षित होऊ लागलेला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी आता मात्र आपला समाज बांधव सातत्याने करतोय. अनेक इंजिनियर, अनेक डॉक्टर्स गावोगावी तयार होत आहेत आणि घारिवली एक असं गाव आहे डोंबिवलीमधलं की जिथे 20 डॉक्टर एकाच गावामध्ये आहेत. काही जण अजूनही प्रॅक्टिस करतायत. 20 डॉक्टर असं एकमेव असं गाव आहे की जिथे मुठवा संघ, 2 संघ या गावामध्ये खेळताना आपण बघतोय. मकरंद स्पोर्ट्स मुठवा आणि रोशन स्पोर्ट्स मुठवा. जबरदस्त कामगिरी आपण बघितली होती का तर इतडाच्या स्पर्धेमध्ये नांदखेडच्या मैदानावरती मुठवळ संघाची. आणि आज आपण त्याच मुठवळ गावामध्ये आहेत. MPL मुठवळ प्रीमियर लीग. चेंडू यावेळेस शॉर्ट लेगला फिल्डर कीपर त्या ठिकाणी येत आहेत. एकच धाव येईल
SK एंटरटेनमेंट सर्वेसर्वा किरणजी थळे ऑपरेटरच्या भूमिकेत कपिल कारभारी KK आहेत. स्कोरर आमचे प्रशांत बजागे PB आणि कॅमेरामॅनच्या भूमिकेत राकेश गायकवाड. अशी टीम फार जुनी ही वाहिनी आहे, भरपूर जुनी. 8-9 वर्ष त्यांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकही कव्हर केलाय. हा चेंडू हवेतून पाठवलाय. नो बॉल कॉल ओव्हर द वेस्ट साइड. सीमारेषा क्लिअर करता आली नाही, पण इथून मात्र 2 धावा 1+2 आणि त्याचबरोबर फ्री हिट मिळेल. पंचांनी सांगितले कमरेच्या वर होता आणि त्यामुळे इथे वॉर्न केलं जाईल गोलंदाजाला. बिमार एखादा आला तर तुम्हाला ती वॉर्निंग दिली जाते आणि त्यानंतर दुसरा आला तर मात्र बॉलिंग करता येत नाही. हो 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 ओव्हर द बॉलर हेड. अगदी कॅमेरामॅनच्या वरून पाठवला सीमारेषे बाहेर. 6 48 धावा झालेल्या धावफलकावरती. जबरदस्त बॅटिंग बॅट्समन त्या ठिकाणी तुम्ही बघताय त्या आशिष. प्रीमियर लीगचे वारे अगदी हंगाम सुरू झाल्यानंतर सुरू होते. काही गावामध्ये प्रीमियर लीग हंगामाच्या सुरुवातीला आयोजित केले जातात, काही ठिकाणी हंगामाच्या एंडिंगला आपण शेवटला बघत असतो. का तर हळूहळू क्रिकेटचा हंगाम कुठेतरी कमी होत चाललेला आहे. उन्हाचा तडाखा जाणवतोय, त्यामुळे नाईट स्पर्धांवरती जास्त फोकस. डे नाईट स्पर्धा अनेक ठिकाणी कव्हर केल्या जात आहेत. ऑन साइडला अलंग द ग्राउंड चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने. फिल्डर फार वेगाने आल्या तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण, पण 2 धावा नाही रोखू शकले. मैदान नव्याने तयार करण्यात आले. खरं तर आपण नेहमी बघत असतो की बरीचशी गावं आहेत ज्यांना मैदानच नाही आहेत. काही जण मैदान तयार करतात. कुठे कोणाच्या मालकी हक्काची जागा कोणी देतं खेळण्यासाठी. काही ठिकाणी गावकीची जागा असते, कुठे गुरुचरण, कुठे गावठाण. आणि नांदकरला मला अशी माहिती मिळाली की 200 एकड़ गुरुचरण आहे, त्यामुळे त्यांच्याकडे एक सुंदर मैदान आहे. हा चेंडू ऑन साइडला स्क्वेअरच्या दिशेने. बघा एक नवोदित एकदम छोटासा खेळू, त्याचं वय किती असेल तर मला वाटतं 14-12 वर्षाचा असू शकतो, एक अंदाज आहे. आणि बघा 12 वर्षाचा असेल. शेवटचा चेंडू. धावा झाले धावफलकावरती 51 धावा झाल्यात. बॅटिंग करत असताना रोशन स्पोर्ट्स मोरिया 11च्या. हो पूल केलाय पण व्यवस्थित टायमिंग नाही झालं. फिल्डर आहे तिथे मिड विकेटला. 2 धावा तर पूर्ण झाल्यात आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झालेली ती म्हणजे 53 धावा झाल्यात आणि 54 धावा करायच्या आहेत. 13.50 च्या आवश्यक गतीने या धावा या ठिकाणी करायच्या आहे. तर मनोज कार्वे सर या ठिकाणी सकाळी आले आणि त्यांना असं लक्षात आलं की कॉमेंटेटर नाही आहे. थोडासा टेन्शन झालं कारण शेड्यूल भरपूर व्यस्त असतं समालोचकांचं. मग अंपायर असतील, समालोचक असतील, आमचे स्कोरर DJ. तर हे संघ आज जे खेळत आहेत बघा, एकूण 6 संघ. हर्ष 11, त्याचबरोबर रोशन स्पोर्ट्स A, रोशन स्पोर्ट्स B, त्यानंतर राजवी 11, त्यानंतर मोरिया 11 आणि वंश 11 असे हे 6 संघ. काही संघांची नावं तुम्हाला मुलांच्या नावाने दिसत आहेत आणि रोशन स्पोर्ट्स हे फार जुनं नाव आहे. 54चं टार्गेट आहे, लक्षात असू द्या. बॅटिंग करणाऱ्या टीमने चेसिंगच्या बाबतीत नियम असा आहे की कंपल्सरी आहे सुपर ओव्हर आहे. टॉससाठी या तर रोशन स्पोर्ट्स B आणि वंश 11 टॉससाठी या. रोशन स्पोर्ट्स B आणि वंश 11च्या कर्णधाराने टॉससाठी लवकरात लवकर यायचं आहे. आजच्या दिवसातील ही मॅच क्रमांक आपण बघतायत 4थी मॅच सुरू आहे. मनोज सरांनी 3 मॅच जवळजवळ 3 मॅच त्यांनी एकट्याने कव्हर केले आहेत आणि धामणगाव प्रीमियर लीग येथे कव्हर करत आहेत. संध्याकाळी तिथेही त्यांना जायचं आहे आणि सध्या तब्येतही त्यांची थोडीशी बिघडलेली आहे. त्यांना आताच एक सिरप पॉवरफुल डोस दिलेला आहे. काही जणांनी त्यांना रेडबुल प्या म्हणून सांगितलं, पण खोकल्यावरती ते औषध नाही आहे रेडबुल, त्याच्याने खोकला वाढू शकतो. परिस्थिती कधी कधी अशी होते कॉमेंटेटरची म्हणा अंपायरची, दिवस आता काम करत असतात आणि कॉमेंटेटरला सर्दी खोकला झाला की मग प्रश्न पडतो. मला आठवतं 2016ला आदिवासी प्रीमियर लीग कव्हर करत असताना भरपूर खोकला झाला होता आम्हालाही, पण स्ट्रॉंग अँटीबायोटिक घेऊन आम्ही ती स्पर्धा कव्हर केली होती. दरम्यान टॉस होतोय. टॉससाठी आदरणीय गजानन दादा जे
ज्येष्ठ समाजसेवक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, एक उच्च उत्तुंग असं व्यक्तिमत्व. टॉस झाला त्यांच्या शुभ हस्ते आणि टॉस 1-11 जिंकले. डिसिजन काय असणार आहे? फिल्डिंग करणार आहेत. आदरणीय बाळारामजी भांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण करूया त्यांना सन्मानित. आदरणीय सुभाषदादा भांबरे यांचं फार मोठं योगदान आपल्याला लाभलेलं आहे. आमचे आधारस्तंभ आहेत, बॅकबोन. ग्रामपंचायत सदस्य राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय आहेत आणि गावाच्या विकासासाठी, गावातील समस्या सोडवण्यासाठी नेहमीच त्यांचा फार मोठा वाटा राहिलेला आहे, मोठं योगदान त्यांचं राहिलेलं आहे. आणि आजच्या जेवणाची व्यवस्थाही 15 किलो कोलंबी, छत्रपती भांबरे, प्रदीप भांबरे, नरेश पाटील, सुभाष भांबरे. आज रविवार आहे, तर आज रविवारी कोणी भाजी खाणार नाही. जे माळकरी असतील तेच खातील. बाकीचे रविवारी भाजी जर खाल्ली तर कुठेतरी रविवारचा अपमान होतो, असा लोकांचा समज आहे. त्यामुळे रविवारी चिकन आणि कोलंबी. या मंचावरती या सगळ्यांनी, आमच्या गावातील कोणीही मोठवळ गावातील ज्येष्ठ प्रतिष्ठित व्यक्ती आपण आला असाल तर आपल्याला इन्व्हिटेशनची गरज नाही. नक्कीच बरोबर, तुझ्या मताशी मी सहमत आहे. का तर बऱ्याच ठिकाणी आपण बिर्याणी खातो, चिकन जास्तीत जास्त असतं, पण आज कोलंबी. मला वाटतं नांदकरलाही काहीतरी माशांचं कालवण केलं होतं. आदरणीय तुकारामदादा भोईर समाजसेवक या ठिकाणी आलेले आहेत. आपण सुभाषदादांच्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करूया. व्हाईट बॉल कॉल. तर नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करतोय. धावा झाले, धावफलकावरती 1 धाव झालेली आहे. 54चं टार्गेट आहे आणि मैदानावरती शुभम आणि राहुल हे 2 ओपनर खेळत असताना संदीप पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. आउटसाइड द ऑप्शन, भरपूर बाहेर आहे. वाईड बॉल कॉल या ठिकाणी विजय सरकत असताना. बघा, लीगच्या माध्यमातून लक्षात येतं की गावात किती मुलं आहेत. माजी क्रिकेटपटू असतील, त्यामध्ये काही उगवते सितारे असतील, काही हौशी खेळाडूही असतील, त्यामुळे ते सगळे एकत्र आले आहेत. 6 टीम, 6 टीममध्ये जर तुम्ही 12 जर खेळाडू जरी काउंट केले तरी ते 72 किंवा 80+ खेळाडू असतील. आदरणीय गोपीनाथदादा रणदिवी यांना मी विनंती करेन, आपण मंचावरती या. आपलं हार्दिक सहर्ष स्वागत. त्याचबरोबर गोरखनाथ भोईर विनंती करेन, या आपण देखील मंचावरती. स्वर्गीय रोशन स्पोर्ट्स मुठवळ आयोजित मुठवळ प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. गतवर्षी या स्पर्धेची मुहूर्तमेढ रोवली गेली. फुलरलेत होता, पडल्यानंतर अचानक उसळला. कॉन्क्रीटची विकेट असल्या कारणाने तुम्हाला या गोष्टी बऱ्याचदा बघायला मिळत आहेत. चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. सन्मान मंचावरती होत असताना मान्यवरांचा. आमचे कॅमेरामॅन राकेश गायकवाड हे सगळं कव्हर करत असताना आणखीन एक डॉट बॉल. स्लोअर वन आहे, जास्त गती नाही. बघा, गुड लेंथवरनं चेंडू थोडासा बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे. 4 चेंडू डॉट फेकलेले आहेत आणि ज्या काही धावा आल्या त्या वाईडने झाल्यात. एकही धावा बॅटने आली नाही. मग 54 धावा चेस कशा होतील हा देखील प्रश्न आहे, कारण 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्या, त्या देखील वाईडने. पुन्हा एकदा बनी तो बनी नाही तो अब्दुल गनी, या पद्धतीची बॅटिंग मैदानावरती होते. आणि बघा, मुलांचा आवाज वाढलाय. त्यांना माहिती आहे की अशी बॅटिंग झाली तर इथून मॅच आपण हरू शकतो. सगळ्यांना क्रिकेट आवडतं आणि क्रिकेट हा एकमेव असा खेळ राहिला मनोज सर की मुलांना मोबाईलपासून दूर ठेवतो. नाहीतर आता ही मुलं घरी असती तर काय केलं असतं, मोबाईल घेऊन बसली असती, गेम खेळत असते. रील बनवत आहेत स्क्वेअर लेगच्या दिशेने. रिअल लाईफपेक्षा रीलवरती आता सगळ्यांचा फोकस बघायला मिळतोय. हा मोबाईल एक शाप पण आहे, एक वरदान पण आहे. त्याचा चांगला वापर केला तर तो वरदान आहे, पण जर मिसयूज केला तर तो शाप ठरतो. धावफलकावरती आपण बघतायत 3 धावा झाल्यात. पहिल्या ओव्हरची समाप्ती. या ओव्हरमध्ये 5 चेंडू डॉट आले, 2 वाईड आले आणि केवळ 1 धाव आपण बघताय जी बॅटने आली आहे.
त्यामुळे आता 51 धावा 18 बॉलमध्ये करायच्या आहेत विजयासाठी. बघूया काय घडतं मैदानावरती. रोशन स्पोर्ट्स ए संघ मैदानावरती चेसिंग करत असताना मोरिया 11 संघाने खूप चांगली बॅटिंग केलेली आहे, पण कमबॅक करावं लागेल. जरी गावाची स्पर्धा असली, ट्रॉफी जरी कोणी जिंकली तर ती गावातच राहणार आहे, पण शेवटी जिंकण्यासाठी या मैदानावरती लढावं लागेल. एकाच गावातले सगळे खेळाडू, सगळ्यांचे मैत्रीचे संबंध असतील, काही जण एकमेकांचे भाऊ असतील, एकमेकांची नातंही असेल, पण मैदानावरती उतरताना ही मैत्री हे नातं बाजूला सारून तुम्हाला मात्र एखाद्या प्रतिस्पर्धी शत्रूप्रमाणे लढावं लागतं. कारण जिंकणं हा एकमेव उद्दिष्ट प्रत्येकाचा असायला हवा, तरच ती एक मजा येते मैदानावरती, तो एक रोमांच निर्माण होत असतो, ती चुरस मैदानावरती बघायला मिळते. बॉलिंग मार्कवर आशिष, संदीपचं षटक इकॉनॉमिकल राहिलं, केवळ 3 धावा दिल्यात. बघूया आशिष स्ट्राईकला बॅटर पुन्हा एकदा आपण बघतायत शुभमला कमबॅक करावं लागेल. हो, यावेळेस मात्र अगदी समोर मिड विकेटच्या दिशेने हा येतोय चौकार शुभमच्या बॅटमधून. आमचे डीजेही खरं तर रेस्ट करतायत. दिवस रात्र काही जण हळदी वगैरे वाजवत असतात, भरपूर कामं आहेत. एकदा क्रिकेट जरी संपलं तरी डेकोरेशनवाले एकदा साखरपुडे सुरू होतात, त्यानंतर आपण बघितलं लग्न सराई, या सगळ्या गोष्टींसाठी हे सगळे आमचे नेपथ्यकार डेकोरेटर्स नेहमीच त्यांचं शेड्यूल व्यस्त असतं. बऱ्याच आता तुम्ही विचारा की क्रिकेट चांगलं की लग्न, ते म्हणतील की लग्न साखरपुडा बरा पडतो क्रिकेटमध्ये बऱ्याचदा, पण क्रिकेटही परवडतं. काही ठिकाणी एकदा मंडप बांधले नाही का मैदानावरती की ते सीझन संपेपर्यंत फक्त कपडा बदलतो. काही जण सांगतात की कपडा चेंज करा, आणि ते परवडतं तिथल्या तिथे. हां, नंतर आशिष बॉलिंग मार्कवर, हा चेंडू जाऊ दिलाय, आउटसाईड दी ऑफ स्टंप आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांचा येतोय. धावसंख्या धावफलकावरती एकूण 8 धावा झालेल्या आहेत. आजच्या दिवसातील लढत क्रमांक 34 तुम्ही बघतायत. मोठवा प्रीमियर लीग MPL 2024 सीझन 2 दुसऱ्या पर्वामध्ये आपण आहोत. सुंदर सुंदर ड्रेस कोड बघायला मिळत आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, शुभम संघर्ष करताना दिसला. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमध्ये आलाय, पण त्याच्या बॅटमधून आपण बघितलं तर त्यांनी आत्तापर्यंत 6 चेंडू ही डॉट फेस केल्यात, म्हणजे जवळजवळ 1 षटक वाया घालवलं आहे शुभमने. त्यामुळे ही चिंतेची बाब आहे रोशन स्पोर्ट्स ए साठी. आशिष पूल केलाय, हा चेंडू हवेतून गेलाय का, बघूया, गेलाय सीमारेषे बाहेर. येतोय षटकार मारून जरी अच्छा 6 बॉल डॉट कव्हर करण्याचा प्रयत्न असेल तरी आणखीन 2-3 मोठे हिट मारावेच लागतील. आदरणीय दिनकर भांबरे साहेबांचं आगमन झालेलं आहे. तर या ठिकाणी आमचे कारवे सर, त्यांचे खदर मावशी आहेत, स्वागत आहे त्यांचं, दिनकरजी भांबरे. तर 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. यावेळेस ऑन साईडला आपण पूल करतात, मिड विकेटला फिल्डर आहे, त्या ठिकाणी थोडंसं फंबल झालं आहे, पण एकच धाव या दरम्यान येईल. आणि बघा, बऱ्याच वेळानंतर राहुलला स्ट्राईक फायनली मिळालेली आहे. मग आजपासून त्याला स्ट्राईक मिळालीच नव्हती. पहिले षटक अख्खं संदीपचं शुभमने फेस केलं. यावरचे आपण 4 बॉल आशिषचे शुभमनेच फेस केल्यात, पण आता राहुल स्ट्राईकवरती येतोय. बघूया राहुल कशा पद्धतीने धावा करतोय. हो, स्लोअर वन होता, कल्पकता दाखवत आहेत, व्हेरिएशन दाखवत आहेत, गतीमध्ये बदल करतायत. हा चेंडू अत्यंत स्लोअर वन होता, संत गतीने हाताळला होता. हा डॉट बॉल. धावफलकावरती 15 आहेत. अजून 39 धावा इथून करायच्या आहेत विजयासाठी, आणि अजून 13 चेंडू आय थिंक शिल्लक असतील. 300चा स्ट्राईक रेट राखावा लागेल. ओहो, कव्हरच्या दिशेने वॉट अ शॉट, फॅन्टास्टिक स्ट्रोक, चेंडू सीमारेषे बाहेर, चौकार. तर 12 बॉलमध्ये 35 धावा करायच्या आहेत विजयासाठी, आणि रिक्वायर्ड 17.5चा संपूर्ण ग्रामस्थ तुम्हाला दिसत आहेत. हळूहळू ही गर्दी वाढेल. सकाळपासून भरपूर जण इथे उपस्थित होते, पण आता हळूहळू ही गर्दी संध्याकाळपर्यंत वाढेल.
लहान मुलांचा प्रतिसाद उदंड प्रतिसाद लाभलेला आहे. त्यांनाही इच्छा आहे भविष्यात तेही तुम्हाला खेळताना दिसतील. काही लहान मुलं खेळताना दिसत आहेत आणि आतापासून जर मैदानावरती उतरले तर तो प्रेशर हँडल करण्याची एक सवय त्यांना नक्कीच लागू शकते. आणि नक्कीच आम्ही नेहमी म्हणतो की सगळं काही करा. छंद अनेकांना वेगवेगळे छंद असतात. ते छंद जोपासत असताना आधी आपलं शिक्षण पूर्ण करा, उच्च शिक्षित व्हा, त्यानंतर आपलं करिअर घडवा. कारण बऱ्याचदा काही जण असं बऱ्याचशा पोस्ट व्हायरल होत असतात की ग्रामीण क्रिकेट मुलांना कुठेतरी बर्बाद करते, ग्रामीण खेळाडूंना बर्बाद करते. तर असं नाही मित्रांनो, तुम्ही तुमची जबाबदारी ओळखून नाही सगळं काही करा. आणि टेनिस बॉल क्रिकेटला आता सुगीचे दिवस आले. आपण बघितलं इंडियन स्टेट प्रीमियर लीग सुरू झाली आहे. तिथे भावेश पवारला आपण बेबोसोबत करीना कपूरसोबत फोटो बघितला आणि मीही त्याला कमेंट केली यापेक्षा आणखीन चांगले दिवस टेनिस बॉल क्रिकेटमध्ये काय पाहिजेत. कारण अंबाला 27 लाखाला विकला गेला आणि जेव्हा खराब बॉलिंग फेकली सगळे म्हणाले की 27 लाख याला दिले, टीका सुरू झाली. पण त्याच कारण अंबालाने काल आपण बघितलं अर्धशतक ठोकलं आणि सगळ्यांची तोंड बंद केली. बॅटची एज पडल्यानंतर चेंडू बाहेर निघत होता. संघ पूर्णपणे बॅकफूटवरती जाताना आपण बघताय. त्यामागचं कारण पहिल्या षटकात डॉट चेंडू भरपूर आले, 3च धावा आल्या. तिथून तो दबाव वाढत गेला, अजूनही तो दबाव कायम आहे. सलामीवीर खेळपट्टीवरती असतानाही धावा येत नाही आहे. याचाच अर्थ गोलंदाजी चांगली होती. आता मात्र हा फटका बनवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेच्या पार येतोय हा षटकार. षटकार मारलेला आहे आणि बघा अनेक जण भरपूर जणांना काही ओळी पाठ असतात, काही जण डिमांड करत असतात की सिच्युएशन बघून आपल्यालाही त्या ओळी त्या ठिकाणी म्हणायला पाहिजेत. आणि आले व्हॉट्सअपवरची कॉमेंट्री जास्त होते. आपण बघितलं काही जण 4 ओळी, काही जणांना मोबाईल काढून घेतलं तर कॉमेंट्रीच करू शकत नाही. अशी पण काही कॉमेंटेटर आहेत की मोबाईल मी एकदा तो प्रयोग करून बघितला होता. एका तो मोबाईल मी लपवला होता. तो एवढा छलविषय झाला की कॉमेंट्रीच करत नव्हता. की मोबाईलमध्ये बघून कॉमेंट्री करण्याची आता ही ट्रेंड आपण बघतो. हा चेंडू डॉट बॉल येतोय, आणखीन डॉट बॉल. पहिल्या ओव्हरमध्ये 5, मागच्या ओव्हरमध्ये आपण 2 आणि आता आपण 2. एकूण आपण बघितलं तर 9 चेंडू आत्तापर्यंत डॉट गेलेले आहेत. म्हणजे जवळजवळ 1.5 शतक वाया गेले. त्याचमुळे आता संघ पराभवाच्या छायेत जाताना दिसतोय. धावफलकावरती 26, अजूनही 28 धावा करायच्या आहेत. पुन्हा एकदा दोन्ही बॅट्समन एकाच पद्धतीने खेळायचा प्रयत्न करतात. दोघांच्या बॅटमधून एखाद दुसरा मोठा फटका आलाय, पण या दोघांनी सिंगल डबल्सला अजिबात महत्त्व दिलं नाही. केवळ बॅट फिरवली आहे, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यामुळे डॉट चेंडू इथून त्यांनी फेस केले आणि आता मात्र 10 चेंडू डॉट फेस केलेत. हा पाठवलाय सीमारेषे बाहेर. वेळ निघून गेल्यानंतर असं म्हणतात की खरं शहाणपण येऊन काय फायदा नाही. सत्ता निघून गेल्यानंतर प्रचार करण्यात काही अर्थ नसतो. आणि अशा प्रकारे इक्वेशन बघा 6-22. पण तरी असं वाटतं की इथून ही मॅच ते जिंकू शकतात, काही घडू शकतं. 6 बॉलमध्ये करायचे आहे धावा एकूण 22 आणि 22 धावा काय एकदम फार जास्त नाही आहेत. विकेट्स हातामध्ये आहेत. दोन्ही बॅटर थोडेसे दबावाखाली जरूर दिसत आहेत. पण इथून 2-3 सिक्स सुरुवातीला जर ठोकले तर या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो रोशन स्पोर्ट्स ए हा संघ. नाव पुढे ए जरूर लागलेलं आहे, पण कामगिरी अजूनही A1 क्वालिटीची त्यांची बघायला मिळाली नाही. बॅटिंगमध्ये तब्बल 10 चेंडू डॉट फेस केल्यात आणि त्यामुळे या 10 बॉलमध्ये 10 रन जरी आल्या असत्या तर शेवटला 10 ते 12 धावा शिल्लक राहिल्या असत्या. सिंगल डबल्सचं महत्त्व आपल्या ग्रामीण खेळाडूंना ते समजून घ्यावं लागेल. सिंगल डबल्स ही क्रिकेटमधली लाईफलाईन म्हटलं जातं. सिंगलचं महत्त्व विचारा त्या संघांना ज्यांनी एक धावेने मॅच गमावलेली आहे. सिंगलचं महत्त्व जेव्हा 1 बॉल 1 सामना जेव्हा येतो तेव्हा त्या सिंगलचं महत्त्व सगळ्यांना तेव्हा कळत असतं. आणि सिंगलचं महत्त्व प्रत्येकाने जर समजून घेतलं तर तुम्ही षटकार मारले, चौकार मारलं म्हणजे तुम्ही बॅट्समनात असं नाही आहे. तुम्ही सिंगल डबल्सलाही महत्त्व आहे. गाडी जोराने कुणालाही चालवता येते, पण ती नियंत्रणातही ठेवता यायला हवी. कंट्रोल फार महत्त्वाचा असतो. मैदानावरची सिच्युएशन बघून तुम्हाला खेळ करता यायला हवा.
सिंगल या ठिकाणी येते आणि आता सिंगलची गरज नाही आहे म्हणून सर आता मोठ्या फटक्यांची गरज आहे. 21 धावा करायचे आहेत. हे दोन्ही बॅट्समन चांगले आहेत म्हणून ते ओपनिंगला आले आहेत, पण डॉट बॉल फेस केलेले त्यांनी, त्यामुळे थोडासा प्रेशर त्यांच्यावरती आहे. 21 करायचे आहेत 5 बॉलमध्ये. बॉलिंग मार्कवर आपण बघताय चैनूला आणलेले. 111 टॉस जिंकला, फिल्डिंगसाठी तयार राहायचे. आडव्या बॅटने अलंग द ग्राउंड चेंडू गेलाय मिड विकेटच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा पूर्ण होत आहेत. अजूनही 4 बॉलमध्ये 19 धावांची गरज आहे विजयासाठी. 3 षटकार 1 सिंगल हवी आहे. 4 चौकार मारूनही मॅच जिंकता येणार नाही आणि 3 षटकार मारून 1 धाव नाही झाली तर मग सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल. हा टाय ब्रेकिंग मेथड आहे. खूप जास्त बाहेर. इथून मात्र अशा चुका केल्या तर कमबॅक करू शकतो मैदानावरती रोशन स्पोर्ट्स ए. आता विजयासाठी हव्यात 18 धावा. हा चेंडू ऑन साइडला मिड विकेटला. फिल्डर आहे डीप मध्ये, गॅप मधून चेंडू फरार. मॅच मध्ये ट्विस्ट. आता मात्र 14 करायचे आहेत. चेंडू शिल्लक असतील 3 चेंडू 14 म्हणजे 2 षटकार आणि 1 दुहेरी धाव किंवा 3 षटकार मारले तरी चालतील. बघूया 14 धावा करायच्या आहेत. इथून हा चेंडू फार महत्वाचा आहे. षटकार इथून जर आला तर 2 बॉल 8ची गरज. कॅल्क्युलेशन आता मात्र इथून बघा थोडंसं सोपं झालेलं आहे. कुठेतरी ते डॉट बॉल आता मात्र चेहऱ्यासमोर येत असतील, डोळ्यासमोर येत असतील. फुलटॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने गॅप मधून, हा देखील जाईल सीमारेषे बाहेर. आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 आणि करायचे धावा 10. 1 षटकार 1 चौकार किंवा 2 षटकारही चालतील. इथून जर ही मॅच राहुलने जिंकून दिली तर त्यांनी केलेले डॉट बॉल फेस त्या सगळ्यांवरती एक पडदा पडेल. त्यांच्या चुकांना तिथे माफी मिळेल. पण आता मात्र 2 बॉलमध्ये 10. इथून एखादा हिट येणं गरजेचं आहे, तो चौकार येणं गरजेचं आहे, षटकार येणं गरजेचं आहे, तरच शेवटच्या बॉलमध्ये ते मॅचमध्ये राहतील. 2 बॉल 10ची गरज आहे. 9 केल्या तर सुपर ओव्हरला सामोरे जावं लागेल. स्ट्राइकला राहुल, बॉलिंग मार्कवर चैनो, राउंड द विकेट. ओव्हर पिच बॉल चांगला होता बॅटने बॅटच्या मध्ये. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावीचा प्रयत्न इथून असफल ठरतोय आणि अशा प्रकारे या एक चांगल्या चेंडूने मात्र हा विजय आपल्या बाजूने खेचलेला आहे मैदानावरती मोर्या 11ने. आणि मनातल्या मनात गणपती बाप्पा मोर्या असं ते म्हणत असतील, कारण की या बॉलने या मॅचचं चित्र स्पष्ट झालं आहे. इथून एखादी चूक बॉलरने केली तरच रोशन स्पोर्ट्स ए पुन्हा एकदा मॅचमध्ये येईल. कारण अजूनही आता 9 धावांची गरज एका बॉलमध्ये. 9 तर मारता येणार नाही. आव्हान तर बॉलवरती, नो बॉलवरती काहीतरी धावा आल्या तरच काहीतरी घडेल. हो सिक्सर आहे का आणि हो षटकार आहे. केवळ 2 धावांनी मॅच गमावलेली आहे. आता ते डॉट चेंडू आठवतील. 10 चेंडू डॉट फेस केले होते, त्यातले 4-5 रन जरी केले असते तरी मॅच जिंकली असती. पण दोन्ही फलंदाज नाबाद. 1 फलंदाज बाद झालाय. केवळ 2 धावांनी मॅच गमावलेली आहे, कारण 9ची गरज होती एका बॉलमध्ये. आदरणीय कपिल भोईर महाराष्ट्र पोलीस दलामध्ये जे सेवेत आहेत आणि ज्यांनी 2ऱ्या क्रमांकाची सुंदर ट्रॉफी आम्हाला दिलेली आहे, मी विनंती करणार कपिलजी भोईर यांना की या आपण आपला सन्मान ह्या मंचावरती केला जाईल. पोलीस उभा असतो वर्दीतला म्हणून सण साजरा होतो गर्दीतला असं नेहमी म्हटलं जातं. सदरक्षणाय खलनिग्रणाय या ब्रीदवाक्याला जागत असताना समाजामध्ये अराजकता पसरू नये म्हणून हे आमचे सगळे पोलीस मित्र दिवस रात्र
मेहनत करतात, ड्युटी करतात. अगदी घरचा सण असो, उत्सव असू दे, पोलिसांना कधी क्रिकेटसाठी किंवा इतर गोष्टीसाठी वेळ नसतो, त्यांना करावी लागते ड्युटी आणि ड्युटी, केवळ ड्युटी. तर आदरणीय दिनकरजी भांबरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करणार सुभाष दादांना आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा आहे. वंश इलेव्हन टॉस जिंकून फिल्डिंग करतोय. चला फिल्डिंगसाठी मैदानामध्ये उतरायचं आहे. त्या सन्मान मंचावरती मान्यवरांचा होत असताना क्रीडांगण स्वर्गीय सीताराम भांबरे क्रीडांगण तुम्ही बघतायत. आणि पुढच्या वर्षी मैदान आणखीन चांगलं तयार करण्यात येईल, आत्ताच बनवलेलं आहे. त्याचबरोबर अंकुशजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करणार अंकुश पाटील यांना की आपण मंचावरती या, आपला सन्मान या मंचावरती